तर विद्यार्थी मित्रो, आपण केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन या टॉपिकमध्ये टाइप ऑफ केमिकल रिॲक्शन या पॉईंटविषयी चर्चा करतो, ज्यामध्ये काल आपण दोन वेगवेगळ्या टाइप ऑफ रिॲक्शन पाहिल्या, डिकम्पोजिशन आणि कॉम्बिनेशन, ज्याच्या डेफिनेशन हे आपण पाहिलं. आज आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, थर्ड टाइप ऑफ रिॲक्शन आणि ज्याची डेफिनेशन आपण पेज नंबर 38 वर तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये डेफिनेशन दिली. द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ द आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इन अ कंपाउंड इज टेकन बाय अनदर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट बाय फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन इज कॉल्ड एज अ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. याला आपण थोडं सिंपल भाषेमध्ये पण एक्सप्लेन करू शकतो. द केमिकल रिॲक्शन इन विच the ion of less reactive element is displaced by ion of more reactive element is called as a displacement reaction. पहा काय डेफिनेशन करतो आपण. the chemical reaction in which the ion of less reactive element is displaced by more ion of more reactive element is called displacement reaction. ज्या केमिकल रिॲक्शन मध्ये लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटचा आयन हा मोर रिॲक्टिव्ह एलिमेंटच्या आयननं काढून टाकला जातो, डिस्प्लेस केला जातो, याला आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणतो. त्यानंतर जर आपण याच्या इक्वेशन कडे जायचं ठरवलं तर आपण इथं पाहतोय की आयर्न आणि कॉपर सल्फेट, वी आर हॅव्हिंग द सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट अँड इन दिस सोल्युशन we are adding the powder of the iron metal. So pieces or the small particle powder of the iron is added in the copper sulfate solution. Then we will find the formation of iron sulfate. We are getting the iron sulfate and copper is displaced. कॉपर बाजूला गेले आणि आयर्न सल्फेट तयार आहे. आता आपण थोडं डेफिनेशनच्या दृष्टीने याकडे पाहू. असं आपण सांगितले, द केमिकल रिॲक्शन इन विच द आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इज डिस्प्लेस्ड बाय द आयन ऑफ मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट अँड दिस इज कॉल्ड एज अ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. या डेफिनेशन जर आपण एक्झाम्पलला अप्लाय केली तर आपल्याला लक्षात येते कॉपर इज अ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट and iron is a more reactive element. डेफिनेशन मध्ये उल्लेख करतो आपण आयन, याचा अर्थ कॉपर आणि आयर्न हे आयन स्टेट मध्ये असले पाहिजे. मग आपल्याला हे एक्झाम्पल कसे लिहिता येईल पहा. आपण असं मांडू Cu++ SO4-, हे झाला तुमचा कॉपर सल्फेट. सेम टाइमला आयर्न कसा राहील, iron is in the form of Fe++. So ion of less reactive element is displaced by ion of the more reactive element. Here copper is the less reactive and iron is the more reactive. आणि या पद्धतीने काय होईल, मग there is a displacement and it will result into formation of this type of another compound FeSO4 plus the copper metal is given out. तर या पद्धतीने आपल्याला हे चित्र झालेलं पाहायला भेटेल. आता याचं बॅलन्स दाखवण्यासाठी तुम्ही याला आयन दाखवले जातात. तर अशा प्रकारचं हे एकंदरीत इक्वेशन ज्या डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायला मदत होईल. काय डेफिनेशन म्हणले आता, द केमिकल रिॲक्शन इन विच द आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट is displaced by ion of more reactive element is called as a displacement reaction. Example, the reaction between iron and copper sulfate solution is an example of displacement reaction. In this reaction, less reactive element copper is displaced by more reactive element iron, result into formation of iron sulfate solution. आणि हे इक्वेशन तुम्ही अशा पद्धतीने दाखवू शकता, दोन्ही पद्धतीने दाखवू शकता, त्याची काही अडचण नाही. तर अशा प्रकारचं पहिले एक्झाम्पल. दुसरं त्याने कॉपर सल्फेट आणि लेड असं आपल्याला दिले. वी आर हॅव्हिंग द सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट, इट इज इन द aqueous state and we are having the lead metal.
and when we are mixing these two reactors, we are getting the lead sulfate solution plus that copper metal. तर अशा प्रकारचं हे इक्वेशन आपण यामध्ये मांडू शकतोय. तर या टाइप मध्ये तुम्हाला हे दोन वेगवेगळे केमिकल इक्वेशन, दोन एक्झाम्पल डिस्प्लेसमेंट रिएक्शन खाली आपण पाहतो. त्यानंतर बस आपल्या याच्यामध्ये एवढं दाखवले. आपण ते थोडं वर्णन काय केले बघू. त्यांनी आणखी बघा इथं असं दाखवले. We saw in the beginning of this chapter that on adding zinc dust to blue color copper sulfate solution, colorless solution of zinc sulfate is formed and heat is generated. See the equation 3 for this reaction. From that we learned that zinc 2 plus ion form from zinc atom take the place of copper 2 plus ion in the copper sulfate solution, form from copper 2 plus ion and the copper atom formed from copper 2 plus ion come out. It means that Zn displaces copper from copper sulfate. तर या उदाहरणाने आपण बेस्टपणे हे सेंटेन्स एक्सप्लेन करू शकतो. त्यानंतर डेफिनेशन आपण वाचलीच होती ऑलरेडी. त्याच्या खाली बघा काय म्हणतो तो. We will learn about reactivity of element in the chapter on metallurgy वगैरे. म्हणजे आपण या रिएक्शन विषयी जो डिटेल पॉइंट आहे तो मेटलर्जी शिकू आपण. आणि खाली तुम्हाला दोन कॉपर सल्फेट आणि आयर्न कॉपर सल्फेट आणि लेड ज्याची आपण आता चर्चा केली. तर अशा प्रकारच्या दोन वेगवेगळे एक्झाम्पल आपण इथं पाहिले. तर या पद्धतीने तुम्ही डिस्प्लेसमेंट रिएक्शन लक्षात घ्यायच्या. यामध्ये सर्वात महत्त्वाचं राहील डेफिनेशन आणि हे दोन एक्झाम्पल. तर अशा टाइपनं आपण याचा अभ्यास करतो. त्यानंतर आपण आजच्या चर्चेसाठी पुढचा एक पॉइंट सिलेक्ट करतोय, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आता याची डेफिनेशन सेम पेज नंबर 38 वर आपल्या पुस्तकात दिसते. पहा. द रिएक्शन इन विच द आयॉन्स इन द रिएक्टंट आर एक्सचेंज्ड to form a precipitate are called as a double displacement reaction. Definition आपली, ions in the reactant are exchanged. Ions in the reactant are exchanged to form a precipitate. बस एवढीच मुख्य डेफिनेशन. The chemical reaction in which ions in reactant are exchanged to form a precipitate is called as a double displacement reaction. म्हणजे दोन रिएक्टंट आहेत आणि यांच्यामधले आयन एक्सचेंज करून आपल्याला या ठिकाणी प्रेसिपिटेट तयार केला जातो आणि याला आपण डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन या नावाने ओळखतो. तर अशा प्रकारची डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शनचं उदाहरण ज्याचं एक्झाम्पल आपण पेज नंबर 33 वर पाहतो. 33 पेजवर जर तुम्ही गेले तर या ठिकाणी तुम्हाला असं दिसतंय की सिल्वर नाइट्रेट सोल्यूशन is mixed with sodium chloride solution and we are getting the product that is AgCl precipitate plus the sodium nitrate aqueous solution. तर हे आपण डबल डिस्प्लेसमेंट मध्ये एक्झाम्पल म्हणून तुम्ही घेऊ शकता. सिल्वर नाइट्रेट solution is mixed with the sodium chloride solution and precipitate of silver chloride is formed. हा डाउनवर्ड एरो तुम्हाला precipitate दाखवतोय, सॉलिड स्टेट दाखवतोय. आता या इक्वेशनला आपण डेफिनेशन मॅच करू. पहा काय सांगते आपली डेफिनेशन. द केमिकल रिएक्शन in which ions in the reactant are exchanged. Ions in the reactant are exchanged. कोणते आयन या ठिकाणी एक्सचेंज झालेले दिसतंय तुम्हाला. Ag plus and Na plus. Ag plus and Na plus. They are exchanged. Ions in the reactant are exchanged to form a precipitate and this is called as a double displacement reaction. या रिएक्शनच्या दरम्यान Ag plus and Na plus they are exchanged with one another. ते एकमेकाला काढून टाकतायत आणि त्यांच्यामुळे आपल्याला एक प्रेसिपिटेट तयार झाला. तर अशा टाइप मध्ये हा डबल डिस्प्लेसमेंटचा पॉइंट. बस आपल्या पुस्तकामध्ये
फार काही त्यांनी जास्त दिलं नाही. त्यानंतर आपण या डबल डिस्प्लेसमेंट वर आपल्या ऍक्टिव्हिटी मधल्या रिॲक्शन कडे जाऊ आपण 2 मिनिटासाठी. तर ऍक्टिव्हिटीची रिॲक्शन आपल्याला कुठे दिसते तुम्हाला ती पेज नंबर 31 त्यामधली 3 नंबरची जी ऍक्टिव्हिटी होती बेरियम सल्फेट अँड पोटॅशियम क्रोमेट. बेरियम सल्फेट अँड पोटॅशियम क्रोमेट या उदाहरणाकडे मी घेऊन चाललो तुम्हाला. पेज नंबर 31 त्यामध्ये ऍक्टिव्हिटी नंबर 3 ज्याच्यामध्ये BaSO4 बेरियम सल्फेट इट इज aqueous solution, it is mixed with potassium chromate K2CrO4, then the ions are exchanged and result into formation of barium chromate BaCrO4 plus potassium sulfate K2SO4 aqueous. आणि या ठिकाणी याचा प्रेसिपिटेट झालेला आपल्याला दिसतो आहे, ज्याला आपण बेरियम क्रोमेटचा येलो कलर प्रेसिपिटेट, त्याचा येलो कलरचा प्रेसिपिटेट तयार झालेला तुम्हाला पाहायला भेटतो. बेरियम क्रोमेट पहा सेम गोष्ट यामध्ये पण दिसते तुम्हाला. इन दिस रिएक्शन आयॉन्स इन द रिएक्टंट आर एक्सचेंज्ड Ba++ आणि K+. These ions are exchanged. Barium it is having double positive charge and potassium it is having single positive charge. They are exchanged with the one another. They are exchanged with the one another. तुम्ही सांगता सर चार्ज वेगळे आहेत मग कसं काय ऍडजस्ट झालं, तर इथं आपण 2 आयन यूज केले, इथं सिंगल आयन यूज, म्हणजे बॅलन्सच्या दृष्टीने बोलतो. So Ba++ barium cation and potassium cation they are exchanged result into formation of the yellow color precipitate. ही 2 उदाहरणं आता आपण लक्षात ठेवायची. The reaction in which ions in the reactant are exchanged to form a precipitate is called as a double displacement reaction. तर हे 2 उदाहरणं तुम्ही घेणार, सिल्वर नाइट्रेट and sodium chloride they are reacting together and the reaction between barium sulfate and potassium chromate. So these are the 2 example of double displacement reaction. तर अशा टाइप मध्ये हा आपला डबल डिस्प्लेसमेंट आणि डिस्प्लेसमेंट रिएक्शन आज या दोन्ही टाइपच्या रिएक्शन घरी तयार करायचे. सर्वात पहिलं डेफिनेशन, त्याचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन थोडक्यात असा राहील आपल्यासाठी, व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट रिएक्शन अँड एक्सप्लेन इट with 2 suitable example. Same way what is meant by double displacement reaction and explain it with 2 suitable example. तर अशा प्रकारचे 2 एक्झाम्पलच्या साहाय्याने या रिएक्शनला वर्णन करा, एक्सप्लेन करा. अशा प्रकारचे आपले क्वेश्चन आणि डेफिनेशन, त्यानंतर इक्वेशन आणि एखाद दुसऱ्या ओळीमध्ये प्रत्येकाचं थोडं वर्णन करायचं. या टाइप मध्ये हे राहील. आणि काल परवा मी सांगितलं तुम्हाला की डबल डिस्प्लेसमेंट मधलं महत्त्वाचं कॅरेक्टर काय असेल, तर वन ऑफ द प्रॉडक्ट इज प्रिसिपिटेट. एक प्रॉडक्ट नेहमी प्रिसिपिटेट असेल, हे त्याचं फार महत्त्वाचं वैशिष्ट्य राहील. तर या पद्धतीने आपण डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन या दोन्ही रिएक्शन पूर्ण केलेल्या आहेत. त्यानंतर आपण पुढच्या पॉइंट कडे जातोय, ज्यामध्ये आता डबल डिस्प्लेसमेंट मधले पहा हे उदाहरण जर तुम्ही खाली पाहिले थोडे, काय वाचन करायचे बघा. रिकॉल द ऍक्टिव्हिटी 3 इन विच यू ॲडेड पोटॅशियम क्रोमेट इनटू द सोल्युशन ऑफ बेरियम सल्फेट. व्हॉट वाज द कलर ऑफ प्रेसिपिटेट फॉर येलो. राइट द नेम ऑफ प्रेसिपिटेट बेरियम क्रोमेट BaCrO4. राइट डाउन द बॅलन्स इक्वेशन फॉर दिस. लिहिले आपण. विल यू कॉल दिस रिएक्शन डिस्प्लेसमेंट और डबल डिस्प्लेसमेंट. तर तुमचं उत्तर आहे इट इज अ डबल डिस्प्लेसमेंट. तर अशा पद्धतीनं पेज नंबर 38 वरची ही माहिती आपण वाचतो आहोत. त्यानंतर टाइप ऑफ रिएक्शन मध्येच आपण दुसऱ्या एका पॉइंट कडे चाललोय, एंडोथर्मिक रिएक्शन अँड एक्झोथर्मिक रिएक्शन. पहा या संदर्भात आपण अशी चर्चा करू, द टाइप ऑफ रिएक्शन एंडोथर्मिक
and exothermic reaction. Endothermic and exothermic reactions. Endothermic and exothermic reactions. पाहिलं तर आपण त्यामध्ये असं पाहतोय की सो ड्यूरिंग केमिकल रिएक्शन there is exchange of the energy take place. Chemical reactions are associated with the energy. So during chemical reaction either it is absorbed or evolved, and on this point the chemical reactions are divided into two types. One is called as endothermic reaction and another is called exothermic reaction. The chemical reaction in which heat is absorbed during chemical reaction is called as a endothermic reaction. Similarly, the chemical reaction in which heat is evolved during chemical reaction is called exothermic reaction. Question आहे आपला, define endothermic reaction and exothermic reaction. तर यामध्ये आता आपण चर्चा केलेल्या दोन डेफिनेशन मांडायच्या ज्याच्याद्वारे आपल्याला एक एक मार्कचा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिएक्शन लिहायच्या कशा, तर पहा पेज नंबर 39 वर आपल्याला त्यांनी एक्झाम्पल दाखवले. कॅल्शियम कार्बोनेट याचं उदाहरण दिले आपल्याला. वी आर हॅव्हिंग द कॅल्शियम कार्बोनेट अँड वी आर हिटिंग दिस, and when we are heating it will result into breakdown calcium carbonate solid ज्याला आपण लाइमस्टोन वगैरे म्हणतोय आणि याला आपण हीट करू लागलेले. तुम्ही म्हणता सर हीट इथंच लिहायचं का, एरोवर लिहिलं तरी चालतं, पण शक्यतो एंडोथर्मिक दाखवताना या पद्धतीने दाखवा. आणि त्यामधून तुम्हाला प्रॉडक्ट मिळाले कॅल्शियम ऑक्साइड प्लस कार्बन डायऑक्साइड गॅस. कॅल्शियम ऑक्साइड सॉलिड आहे इथे आपण दाखवून टाकू. आणि अशा प्रकारचं इट इज एन एक्झाम्पल ऑफ एंडोथर्मिक रिएक्शन वेअर हिट इज absorbed during chemical reaction and hence it is endothermic reaction. सेम वे न एक्झोथर्मिकच्या उदाहरणाकडे जाऊ आपण. कॅल्शियम ऑक्साइड वी आर हॅव्हिंग त्याला चुना वगैरे म्हणू. इट इज इन द सॉलिड स्टेट and when added in the water, कालच आपण याची चर्चा केली. then what we will get, we get the hydrated calcium oxide आणि त्याला स्लॅक लाईम वगैरे आपण म्हणतो. and the heat is given out and this is the exothermic reaction. हे exothermic calcium hydroxide water soluble असणार aqueous and it is evolved and therefore it is an example of the exothermic reaction. So this is the endothermic and this is the exothermic. Question same पद्धतीचा. define endothermic reaction, define exothermic reaction and give one example. तर बेस्ट एक्झाम्पल म्हणून या दोघांचा आपण यूज करायचा. एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक याचा यूज करून तुम्ही त्या पॉइंट कडे जायचं. तर पुन्हा एकदा वापस पेज नंबर 38 कडे जाऊ आपण. काय वर्णन आहे बघा तिथं आपल्याला असं दाखवलंय त्यांनी एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस अँड रिएक्शन. काय वर्णन आहे, इट इज absorbed and given away in a various processes and reaction. Accordingly processes and reactions are classified into endothermic and exothermic. तुम्ही म्हणता सर हे प्रोसेस का शब्द वापरला, कारण ज्यावेळेस आपण थर्मोडायनेमिक नावाचा टॉपिक पाहणार आहे. थर्मोडायनेमिक नावाचा टॉपिक तुम्ही पुढे मोठ्या वर्गाला गेल्यावर थोडं 11वी 12वीच्या दरम्यान पाहणार आहे. त्यावेळेस प्रोसेस adiabatic प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे प्रोसेस काय असते तर केमिकल रिएक्शनला प्रोसेस म्हणता येईल. where the one material changes into another material that is called as a process. तुम्ही एखादं काम करताना एक घटना दुसऱ्यामध्ये घेऊन जाताय, रिएक्टंटला प्रॉडक्ट मध्ये घेऊन जाताय, त्याला आपण प्रोसेस म्हणतो आणि म्हणून त्यांनी शब्द प्रोसेस टाकला. प्रोसेस आणि रिएक्शन ही एकच गोष्ट आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. सो प्रोसेस और रिएक्शन
in which the heat is either absorbed or evolved, and depending upon that they are divided into two types. Endothermic खाली बघ काय लिहिलेलं आहे, heat from outside is absorbed during some physical change, for example melting of ice, dissolution of potassium nitrate in water, etc. Therefore these are endothermic process. On the other hand, heat is given away during some physical change, for example formation of ice from water, dissolution of sodium hydroxide in water, and therefore these are exothermic process. In the process of dilution of concentrated sulfuric acid with water, very large amount of heat is liberated. As a result, water get evaporated instantaneously. If it is poured in the concentrated sulfuric acid, which may cause an accident, to avoid this, required amount of water is taken in a glass container and small quantity of concentrated sulfuric acid is added. आता पहा या पॉइंट वर कधी कधी ते आपल्याला एक क्वेश्चन बनवत आहे, why does the water is not poured in the sulfuric acid but the sulfuric acid is poured in the water while diluting sulfuric acid. क्वेश्चन नीट समजून घ्या. क्वेश्चन असा आहे आपल्याला की कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडला तुम्हाला डायल्यूट बनवायचे, म्हणजे कमी तीव्रतेचं बनवायचे. अशा वेळेस आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत की ऍसिड घेतलं, ऍसिड मध्ये पाणी ओतणार आपण. दुसऱ्या उदाहरणामध्ये पाणी घेतलं, पाण्यामध्ये ऍसिड ओतणार. सर्वसाधारण विचार केला तर असं वाटतं दोन्ही सेमच आहेत, काय फरक पडतो? पाण्यात ऍसिड ओतलं काय आणि ऍसिड मध्ये पाणी ओतलं, परंतु टेक्निकली किंवा सायंटिफिकली इथं डिफरन्स असा आहे, ज्यावेळेस आपण ऍसिड आणि वॉटर मिक्स करतो, एक्झोथर्मिक रिएक्शन टेक प्लेस, लॉट ऑफ हीट इज प्रोड्यूस्ड अँड बिकॉज ऑफ द हीट that mixture of acid and water may be thrown away, spurred away. त्याला केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये spurred away अशा प्रकारचा शब्द वापरलेला आहे. spurred away म्हणजे बाहेर फेकलं जा. The mixture gets spurred away, mixture gets thrown away to and the person who is pouring that water into acid or acid into water, this mixture may fall on the body of that person and injury may be caused. To avoid injury, to avoid accident, to avoid the wound formation, we are carefully mixing or adding one with the another. So it is suggested that when we are pouring acid into large water, the heat produced will be absorbed by the water and that mixture will not spur away and risk or chances of the accident decreases. And when we are pouring water into acid, the more heat will be produced and the risk or chances of spur away of the mixture increases and possibility of accident increases. Therefore, to avoid probable accident, we are pouring the acid into water and not water into acid. तर अशा पद्धतीचा हा एक थेरॉटिकल क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने हा एंडोथर्मिक एक्झोथर्मिकचा थोडासा भाग आपण इथपर्यंत पाहतो. तुम्ही एंडोथर्मिक एक्झोथर्मिकचा पार्ट आपण पुढच्या पिरियडला सुद्धा आणखी कंटिन्यू करणार आहोत. तुम्ही वाचन करायचे 38 आणि 39 इथपर्यंत. आजच्या चर्चेमध्ये आपल्या तीन पाहिले आपण टाइप ऑफ रिएक्शन, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट आणि एक्झोथर्मिक एंडोथर्मिक. जर तिन्हीवरही मी चर्चा केलेले क्वेश्चन तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यासायचे, ऐकायचे आणि लिहिण्याचा प्रयत्न करायचा. तर आपण वेळ संपल्यामुळे इथं थांबू आणि रिमेनिंग पार्ट पुढच्या वेळेस आपण कंटिन्यू. ठीक.